मृत्यूच्या अगोदर काही लोक अचानक हसायला लागतात. काही जण रिकाम्या जागेकडे पाहून ते आले आहेत असं म्हणतात. काही लोक आपल्या आधी गेलेल्या आई वडिलांना पाहिल्याचा दावा करतात. आणि काही जण शेवटच्या क्षणी पूर्ण शांत होतात. पण प्रश्न असा आहे, हे खरंच असतं का, की फक्त मेंदूचा शेवटचा खेळ? आज आपण जाणून घेणार आहोत मृत्यूपूर्वी लोकांना नेमकं काय दिसतं. तर मित्रांनो, अनेक डॉक्टर, नर्स एक गोष्ट वारंवार सांगतात. मृत्यूच्या काही तास आधी काही लोक अचानक बोलतात, माझी आई आली, मला बाबा दिसत आहेत, कोणीतरी मला बोलावत आहे. विशेष म्हणजे ते लोक घाबरलेले नसतात, ते शांत असतात. जणू त्यांना माहिती असतं आता जाण्याची वेळ आली आहे. विज्ञान काय सांगतं? जेव्हा शरीर शेवटच्या टप्प्यात असतं तेव्हा मेंदूमध्ये असामान्य ऍक्टिव्हिटी सुरू होते. ऑक्सिजन कमी होतो, मेंदू जुन्या आठवणी ताज्या करतो. म्हणून लोकांना व्हिजन दिसू शकतं. पण प्रश्न अजूनही उरतो, सर्वांना जवळपास सारखंच का दिसतं? आपण आध्यात्मिक दृष्ट्या जर बघितलं तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून वेगळं सांगतं. ते म्हणतात आत्मा शरीर सोडण्याआधी त्याला घ्यायला ऊर्जा येते. काही जण त्याला देव म्हणतात, काही जण त्याला पूर्वज म्हणतात, तर काही जण त्याला प्रकाश म्हणतात. म्हणूनच अनेक लोक शेवटच्या क्षणी म्हणतात, मला प्रकाश दिसतो आहे. कदाचित मृत्यू म्हणजे शेवट नसतो. कदाचित तो फक्त एका प्रवासाची दुसरी सुरुवात असते. आणि म्हणूनच शेवटच्या क्षणी लोक घाबरत नाहीत, ते शांत होतात. कारण त्यांना कुणीतरी घरी न्यायला आलेलं असतं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मृत्यूपूर्वी दिसणारं हे दृश्य एक मेंदूचा खेळ आहे का, की आत्म्याचा प्रवास? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच मनाला हादरवणाऱ्या गोष्टींसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण खेळ बाहेरचा नाही, सगळा खेळ मनाचा आहे. धन्यवाद.